नमस्कार. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभाषजी बनसोडे यांच्यासोबत, ज्यांनी 1980 साली स्वतः पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून डाव्या आघाडीकडून निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर आंबेडकर चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. विविध विषयांवर पण त्यांचा मोठा अभ्यास आहे. साहेब नमस्कार. सध्याची लोकसभा निवडणूक चालू आहे आणि सोलापुरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उभारलेत. तर काय परिस्थिती सध्याची आहे? मी परवाही पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो. आम्ही प्रश्न विचारला पत्रकाराने की विजयाबद्दल तुमचं मत काय. मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की 4 दिवस थांबा, आम्ही विजयाच्या ह्याच्याने उंबरठ्याजवळ आलेलो आहोत. 4 दिवस झाल्यानंतर आम्ही आमचे दोन्ही पाय उंबरठ्याच्या आत टाकल्यावर मी निश्चितपणे सांगेन आमचा विजय आहे. असं आज मी बोलू शकत नाही याच्यावर, असं मी त्यावेळेला बोललो होतो. तेव्हा आज परिस्थिती अशी आहे, सगळीकडे वातावरण आनंदाचं आहे. लोक कामाला लागलेत, कार्यकर्ते झटत आहेत, गट तर केवळ बाबासाहेबाचं रक्त म्हणून लोक कामाला लागलेत. आणि मला अभिमान वाटतो की जी परंपरा बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला उद्धारासाठी केलेली आहे, त्या परंपरेची इमानदारी ठेवून काही लोक कामाला लागले, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. निवडणुका येतात जातात, तो भाग नाही, परंतु रक्ताची जाणीव ठेवून आज आमचा संपूर्ण समाज त्यासाठी झटतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. नक्कीच. परंतु फक्त एका समाजावर ही निवडणूक लढवणं सोपं नाही. इतर समाजाचा पाठिंबा कसा आहे आपल्याला? आता माझ्या अंदाजाप्रमाणे आमचा समाज जर बौद्ध आणि मागासवर्गीय समाज जर सोडला तर मोमेडियनकडून चांगला रिस्पॉन्स आहे, धनगर समाजाकडून चांगला रिस्पॉन्स आहे, किंवा अदर जे बॅकवर्डमध्ये कम्युनिटी आहेत, मग भटके असतील, त्या OBC असतील, ह्या लोकांचंही आम्हाला संपूर्णपणे सहकार्य मिळतं आहे, दिसतंय, पाहतो आहे आम्ही सगळे. आणि तोही लोक आमच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये सहभागी आहेत. आणि दुसरी एक या ठिकाणी महत्त्वाची बाब आमच्या निदर्शन आलेली, माझ्या वैयक्तिक, ही जी लोकसभेची जी निवडणूक चालू आहे, तेव्हा जे या आघाडीबरोबर सोबत आहेत, वंचित बहुजन असेल किंवा OBC इतर जे आहेत, ते ह्या लोकसभेचं हे निमित्त करालेत. ते उद्याची येणारी जी विधानसभा आहे त्याचं प्रतिनिधित्व माझं झळकावं म्हणून ही मंडळी प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या अनुयायाला, आपल्या चाहत्यांना, आपल्या यांना ते पुढं करून सहकार्याची भूमिका आज बजावतं, याचं मला अभिमान वाटतो. नाही, विधानसभेचा अजेंडा ठेवून अनेक जण सहकार्य करतायत, ते दिसतंय. परंतु ही एकी झालेली आहे जी बाबासाहेबांच्या रक्तासाठी झालेली आहे, ती कायम टिकावी अशी वाटत नाही काय? माझी अपेक्षा ती आहे, कायम टिकावी. उद्या येणाऱ्या इलेक्शनला त्याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. स्वार्थ हा सगळ्याला, मुंगीसारख्या प्राण्याला स्वार्थ आहे. आता आपण तर चालती बोलती माणसं आहोत, मन आहे, भावना आहेत, आपल्याला स्वार्थ नाही असं कसं म्हणेन मी. ते त्या दृष्टीने ह्या सगळ्या मंडळीला माझे हात जोडून विनंती आहे, जे ऐक्य तुम्ही आज बाळासाहेबासाठी दाखवलं ते उद्या येणाऱ्या इतर ह्यालाही सुद्धा आपण हे ऐक्य टिकवून आणि समाजाचा एक दुवा घ्यावा ही माझी अपेक्षा आहे. नाही, परंतु BSP सारख्या पक्षाने सुद्धा माघार घेतली काय, आणि सगळे जे इतर पक्षातली जी मंडळी आहेत ती सुद्धा एकवटलेली दिसत. इव्हन भाजपमधली सुद्धा मंडळी एकवटलेली आहेत. हे समाजासाठी चांगली गोष्ट आहे, भूमिका पण चांगली आहे. परंतु त्याच्यातूनही काही मेसेज जातोय इतर समाजात, तो कसा थांबवणार आपण? नाही, एक आहे, मी मगाशीही म्हणलं, कारण रक्तासाठी हे लोक सगळे झटा लागलेले आहे. या ठिकाणी आणखीन कोणा जरी दुसरा उमेदवार असल्यावर एवढं तुम्हाला दिसलं नसतं चित्र. पण आता काही मंडळी असतात, काही विकृती असतेच, प्रत्येकाच्यामध्ये विकृती आहे. आता आपण तर मानव आहोत, त्यात राहणारच. आपलं मी म्हणू शकतो, आपलं उदाहरण सांगतो, आपला हात घ्या, 5 बोटं आपली सारखी नाहीत, मग विकृती नाही असं कसं म्हणता येईल आपल्याला? म्हणून म्हणलं हे चित्र राहणार. निवडणूक म्हणल्यावर चढ उतार, कमी जास्त, चांगलं वाईट, हे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच सगळं पाऊल टाकलं पाहिजे. सोलापूर हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामध्ये ही एवढी एकी यावेळेस झालेली आहे, ती अभूतपूर्व अशी आहेच. परंतु इतर समाजाला सोबत घेण्यासंबंधीचा आपला अजेंडा कसा आहे आणि तो कशा पद्धतीने राबवतोय? आता हा अजेंडा जो ऐक्याच्या प्रक्रियेतून घडला बाळासाहेबांच्या निवडणुकीनिमित्तानं, हा अजेंडा असाच जर टिकला तर उद्याचं चित्र आपल्याला क्लिअर होईल आणि इतर समाजालाही त्याचं एक वेगळं इम्प्रेशन राहील. आज जरी आम्ही केवळ बाळासाहेबासाठी दाखवतोय हा भाग नसावा, मला वैयक्तिक वाटतं. हा सामाजिक बंधनातून हा व्हावा उपक्रम, म्हणजे लोकांनाही वेटेज येतं
त्यांनाही वाटतं की माझा समाज आज माझ्या पाठीशी आहे. केवळ इच्छुकासाठी नको, सामाजिक बंधनासाठी, सामाजिक बांधिलकीसाठी आणि समाजाच्या विकासासाठीही एकोपा असावा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. नाही, परंतु मी आता ते दुसरा विषय विचारला होता की इतर समाजामधून रिस्पॉन्स येण्यासाठी आपण काय करताय. समाजाच्या अडीअडचणीसाठी आम्हाला धावून जावं लागेल, त्याशिवाय लोकांमध्ये आमचा विश्वास कसा निर्माण होणार. आम्ही घरात बसून नुसतं भाषण केलो किंवा आज मुलाखत दिलो, प्रश्न संपला असं नाही. त्यांच्या अडीअडचणीवर, त्यांच्यावर आलेल्या संकट निराकरण करण्यासाठी जर आम्ही धावून गेलो तर त्यांना आमच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल आणि त्याचा बेनिफिट पुढं मिळायचं ज्याला त्याला मिळेलच तो. पण तुम्ही रस्त्यावर येऊन त्यांच्या प्रश्नाची उकल केला तर त्यांना सहानुभूती निर्माण होईल ना. परंतु विरोधक पण असा काही प्रश्न विचारतायत की बाळासाहेब आले, बाळासाहेबांनी वंचित आघाडी काढली, सोलापुरातून ते उभारतात, अकोल्यात पण उभारले, अकोले त्यांची कर्मभूमी आहे. परंतु बाळासाहेब सोलापूरसाठी काय विकास करतील. एक आहे, आता बाळासाहेब विकास करणार म्हणजे बाळासाहेब इथं जरी नौके असले किंवा आज समाज हा सगळा बाळासाहेबाच्या पाठीशी आहे, पण ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे या सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं मांडणी करू, त्यांना सर्व प्रयत्न करण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा पाठपुरावा करू, त्यावेळेला बाळासाहेब करतील. आम्ही काहीच न सांगता नुसतं बाळासाहेब निवडून आले आणि संपलं काम असं म्हणून चालणार नाही. ज्या लोकांसाठी बाळासाहेबांना लोकांनी निवडून दिले, उदाहरणार्थ काँग्रेसचा असेल, BJPचा असेल, अन्य कुणी अपक्ष असतील, त्यांच्यापेक्षा तुम्ही सरस काम केलं तर लोकांची सहानुभूती राहणार आहे. केवळ बाळासाहेब इथून निवडून गेले, पुन्हा सोलापूरला नाही पाहिले तर लोक त्यांना काही बोलणार नाहीत, आम्हाला फेस करावं लागणार आहे ते. नाही, ही लढत आहे जी लोकसभेची, ती बाळासाहेबांमुळं नक्कीच खूप मोठी झालेली आहे, प्रश्न. परंतु तुमच्यासमोर पण 2 दिग्गज पक्ष आणि 2 दिग्गज उमेदवार आहेत, त्याचा सामना कसा. एक आहे, आज जी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे, हेच आमचं मूळ भांडवल आहे विजयाचं. आज जरी ते सत्ताधारी असतील किंवा सत्ताधाऱ्यातून विरोधी पक्षात आज जरी आले असले तर बाळासाहेबाचं नातू म्हणून ही आमची जमेची एक आणि रक्ताचं. आता बाळासाहेबाचं वैयक्तिक कामाच्या बाबतीतलं जे धोरण असेल ते उद्या प्रकट होईलच आणि त्यावर आमचं पुढचं भवितव्य अवलंबून राहील, असं आहे ते. नाही, परंतु गेल्या वेळेस 1.5 लाख मतांनी इथला भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि भाजपची एक वोट बँक आहे आणि मोदीचा फिअर पण थोडाफार आहे, मान्य. ही परिस्थिती आणि एकीकडे सुशीलकुमार शिंदेसारखे दिग्गज आहेत. तर फक्त भावनिक ह्याच्यावरती हे नाही, परंतु इतर ह्याच्यातून पण तुम्हाला जी काम करावं लागतं ती कशा पद्धतीने आता या 8-10 दिवसात करणार आहात. आम्ही 8-10 दिवसात आता ओबीसीची सभा आहेच 10ला एक भाग, नंतर इतर काही विरोधी पक्षाचे लोक येण्याची शक्यता आहे एक, आणि बाळासाहेबाच्या 1-2 सभा झाल्या शहरामध्ये, म्हणजे क्लिअर होईल चित्र. आणि विरोधकाच्या पुढं तुम्ही जर प्रोग्राम घेऊन गेला तर लोकांमध्ये छाप पडेल. केवळ भाषणबाजी करून निवडणूक जिंकता येणार नाही. बाळासाहेबांनी आयुष्यात काय केलं, केवळ आजोबाच्या भांडवल किंवा शिदोरीवर बाळासाहेब ह्याच्यावरती राहणार नाही, कारण बाळासाहेबाला देखील कष्ट उपसावे लागणारच आहेत. आणि लोकाला आज जे आपण आश्वासनं देणार आहोत, म्हणजे उदाहरण लोकांच्या खात्यावर जमा अजून झाल्यात, आता ह्या जुमला आहे निवडणुकीचा, तो भाग सोडून द्या, पण या दृष्टीने बाळासाहेबाची भूमिका क्लिअर झाल्यावर तर लोकांमध्ये पुन्हा आत्मविश्वास वाढेल. बाळासाहेबांनी जी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली ती मुळातच वंचित समाजाला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी. तर सोलापुरात सुद्धा असा मोठा समाज आहे वंचित, साडीमाळी धनगर मुस्लिमपासून इव्हन मराठांपर्यंत, परंतु त्यांची एक गट्टा मतं बाळासाहेबांना कशी मिळतील यासाठी प्रचार यंत्रणा आपली कशी काम करते. प्रचार यंत्रणा अशी आहे, आता काल परवा माजी आमदार कम्युनिस्टाचे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. वंचितमध्ये असलेला सर्व समाज घटक प्रचाराच्या याच्या धामधुमीत आहेतच आणि आम्हीही लागलेलो आहोतच. आम्ही आमचं दुय्यम समजतो का, ही बाकीच्या लोकांचं मतदान कसं पडेल आणि त्याच्यातून आमचा विजय कसा होईल या दृष्टीने आम्हाला प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि या लोकांकडे जाऊन पहिल्यांदा आमचे व्ह्यू असा राहील की पहिल्यांदा जे आत्मविश्वासाने मतदान आलेले त्यांचं उरकल्यानंतर तीच मंडळी पुन्हा दुसरीकडे दुसऱ्या समाजासाठी दुसऱ्या पक्षाच्या लोकांकडे मतदानाला प्रवृत्त करण्यासाठी आम्हाला फिरावं लागणार आहे. केवळ आम्ही आज काहीतरी केलो, लोक लाईनमध्ये उभा राहिले म्हणजे मतदान झालं मी मानत नाही, कारण त्यांचं मन परिवर्तन होणं हा महत्त्वाचा भाग आहे.
केवळ गर्दी झाली म्हणजे परिवर्तन झालं मी मानत नाही. म्हणजे आपण आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते आहेत, 40 वर्ष झाला आपण आंबेडकर चळवळ पाहताय. बाळासाहेबांच्या रक्तासाठी सोलापूर एकत्र येत आहे, तर महाराष्ट्रात अशी एकी कधी दिसणार? बाळासाहेब विजयी झाले आणि त्यांचे वंचित आघाडीचे जर आणखीन मी म्हणतो 48 जागा जरी त्याने आज लढवत असत्या, आम्ही एवढी अपेक्षा केलेली आहे 5 खासदार जरी आमचे आले वंचितचे तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलेल. उद्याची विधानसभा देखील आम्हाला ताब्यात घेण्याची आमची ताकद वाढेल. आता परवा एका इंटरव्ह्यूमध्ये बाळासाहेब सुद्धा म्हणाले की लोकसभा हे आमचं ध्येय नाही आहे, आमचं ध्येय विधानसभा आहे. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. चालू आहेत, आमचे चालू आहेत. आम्ही असं का म्हणतो, आमचे म्हणजे पर्टिक्युलरली बौद्ध महार समाजाचं मी बोलत नाही, वंचित आघाडी म्हणून मी बोलतोय. कारण आता जे बाळासाहेबांनी चित्र दाखवले, जे सत्तेजवळ कधीच जाऊ शकले नाहीत, ते लोक आज उमेदवार म्हणून लोकांसमोर यायला लागले. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं, परभणीची काय अवस्था आहे पाहिली तुम्ही. काल जो तुम्ही सांगलीचं बघितलं असेल, नॉमिनेशन भरण्यासाठी 3 लाख लोक येतात. हे चित्र कशाचं आहे? हां, औरंगाबादचं आज दलितचं काय चाललं आहे, आमदार दलिलाचं चित्र तुम्ही बघताय. तिथं खाली 19 नगरसेवक आहे, ती आणि आमची मतं झाले काय, बाकी भविष्याकडे जाऊन बघायची गरज नाही. नाही, परंतु आता विरोधक असा एक आरोप करतायत, आता तुमच्यासोबत भरपूर पक्ष पण आहेत, MIM सारखा जातीयवादी पक्ष तुम्ही घेतलाय असा आरोप. एक मिनिट थांबा, मी जातीवादी हा शब्दावरच मी तुम्हाला बोलतो. नाही, मी नाही म्हणत, हे विरोधक म्हणतायत. विरोधकालाच मी उत्तर देतो. आज MIM आमच्याबरोबर आल्यावर जातीवाद झाला. मग हैदराबादला ज्या वेळेला काँग्रेसबरोबर युती होऊन त्यावेळेला तुमचे लोक निवडून आले, त्यावेळेला MIM जातीवादी नव्हता. वंचितकडेच पाठिंबा दिला की जातीवादी झाला का हो? मग तुमची हक्काची मतं गेली म्हणून हा पोटसोळ आहे. हा विरोधाभास नाही, हा पोटसोळ आहे. केवळ आमच्याबरोबर आले म्हणून, आणि तुमच्याबरोबर असते तर जातीवादी ठरले नसते ते. आणि अजून एक ते आरोप करतायत की बाळासाहेब जातीचं राजकारण ते करतायत. आता त्यांना दुसरा मुद्दाच नाही ना. बाळासाहेब करप्शन नाही, बाळासाहेबचं कॅरेक्टर स्वच्छ आहे, आणि पुन्हा आजोबाची ही आहे ना आशीर्वाद. त्याच्यामुळे दुसरा उपयोग नाही. बाळासाहेब असा आहे म्हणून कुणी बोट दाखवा, विरोधक दाखवा, किंवा कुणी आमच्यातल्या कुणी नेत्यांनी दाखवावं. माझं चॅलेंज आहे आता, मी या चॅलेंजिंग बोलतो. दाखवा त्यांच्या कॅरेक्टरबद्दल कुणी. काहीच भांडवल नाही, मग काय दुसरं हेच की वाजवायचं, दुसरं काय आहे? होय, नक्कीच. परंतु आता हा बाळासाहेब उभारलेत, प्रचार सुद्धा जोरात चालू आहे, अनेक सभा होतील, परंतु विजयाच्या उंबरठ्यावर आपण म्हणतायत. हो, सध्या नाही, आत्मविश्वासाने सांगतोय. नाही, आत्मविश्वासाने सांगतायत, परंतु आपली लढाई खरी कोणासोबत असणार? जातीवाद्याबरोबर आमची लढाई आहे, आणि ज्यांनी 70 वर्ष लोकाला लुटलंय त्यांच्याही विरोध आमची आहे. 1 नंबर जातीवाद्याचा आमचा विरोध कायम राहील, कारण आम्ही घटनेचे पाईक आहे. जो घटना बोलायला गेला तो आमचा 1 नंबर शत्रू राहणारच आहे. मग कुणी असेल सत्तेवर, 70 वर्ष त्यांनी फक्त आमचा वापर करून घेतला आहे. युतीच्या नावाखाली 2-4 जागा 4 खासदार केले म्हणजे प्रश्न सुटले. एक घर सुधारलं एवढंच म्हणेन मी, समाज सुधारला नाही. नक्कीच. परंतु आता अजून एक प्रश्न वेगळा विचारतोय मी, की भाजपने गेल्या वेळेस 1.5 लाख मतांनी विजय प्राप्त केला, सुशीलकुमार शिंदेचा पराभव केला. बरोबर आहे काय, पण तरी सुद्धा त्यांना महास्वामीजींना उमेदवारी देण्याची वेळ का आली? माणूसच नाही किंवा आता असं म्हणावं लागेल. ज्या समाजाला त्यांनी झुलवलं, मी बोलत नाही, परवा जी लिंगायत समाजाची मिटिंग झाली त्याचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेलच. हां, आम्ही ज्याचं पाय धुवून पिलो तो आज मागासवर्गीय निघाला, आम्ही त्याला गुरु कसं मानावं? त्यांचे शब्द आहेत, माझे नाहीत. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी स्वतंत्र लिंगायत समाजाला ज्यांनी विरोध केला या महाराजांनी, आम्ही त्याचा काय म्हणून प्रचार करावा हे त्यांच्या भाषेत आहे. जी परवाच लिंगायत समाजाची तर बैठक, आणि त्यांनी चॅलेंज केले की धर्मगुरूला भगवी वस्त्र धारण केलेलं राजकारणात पडू नये. त्यांचे जे कोण मेन गुरु आहेत बनारस याला कुठं आता त्यांच्या डिग्रीबद्दल आता बोलू नये आपण, तो प्रश्न संपलेला आहे. ती डिग्री काय PhD यांची नाही, त्यांच्या धर्मसंशय विद्यापीठाचे. आपल्या कसं PhD प्राध्यापक हे झाल्यावर डिग्री, ती डिग्री नाही, त्यांचेच लोक सांगाले. म्हणून म्हणलं त्यांनी धर्म एक आहे, माया मोह मग सगळं सोडून घेऊन भगवे वस्त्र परिधान केलेल्या माणसांनी परत इकडे येण्याचं. आज लोक काय बोलतात, आम्ही त्यांच्या पाया पडतो. आज त्यांना पाया पडायची वेळ आली, तेच लोक बोलतात. मग आपण काय आदर्श घेणार गुरुचा? सांगा आता. नक्कीच ही खुमासदार चर्चा खूप चांगली झालेली आहे. मी एक शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की बाळासाहेबांना सोलापूरकरांनी का निवडून द्यावं? आता एक तर मी पहिले सांगलं, रक्ताचं नातं, ज्याने आमचा उद्धार केला त्याचं रक्तही तो भरायला आम्ही विरोध कसं करू शकतो? आणि जो विरोध करतो बेईमान समजेन मी. नाही, समाज तर करेलच, परंतु इतर समाजाने पण का निवडून द्यावं?
भारतामध्ये अशी एक प्रवृत्ती आहे, काही मंडळी आहेत आजही, बाबासाहेबांनी घटना दिली म्हणून सर्व धर्म समभावाच्या याच्यातून आज भारत देश हा एक संघ आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याची इमानदारी म्हणून काही लोक बाळासाहेबाला सपोर्ट करतात. बाळासाहेब गोरे गुमटे आहे तर नातो आहे म्हणून नाही, विचाराला ते हे करतात, सपोर्ट करतायत, असं माझं वैयक्तिक मत आहे. तेच का निवडून द्यावं आणि कशा पद्धतीने उतराई म्हणून नाही, उतराई म्हणून नाही, हा योग आलाच नसता ना. बाळासाहेब इथं उभारला नाही तर आम्ही हे बोलूही शकलो नसतो. पण ते बाळासाहेब आहे म्हणून आम्ही आता आमचे पुढारी म्हणतात भीमदेवी राणा थाटात, बाबासाहेबांचे आमच्यावर एवढे उपकार आहेत की माझ्या शरीराच्या कातडीची चप्पल गेली तर घातली तरी उतराई होणार. मग आम्ही म्हणतो ते राहू द्या, आता संधी आली तुम्ही त्याचं सोनं करा आता. नक्कीच ही मुलाखत एकदम चांगल्या पद्धतीने आणि वेगळ्या धाटाची पार पडलेली आहे. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभाषजी बनसोडे यांनी हा मोठा आत्मविश्वास तर निर्माण केलेलाच आहे, परंतु अख्खा समाज जरी एक झाला असला तरी त्याला इतर समाजाची आणि वंचितांची जी साथ मिळते आहे त्याच्यामुळे बाळासाहेब निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. BR न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुन्हा एका नवीन नेत्यांसह, नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल.